कांदा आणि टोमॅटो गॅसवर खमंग भाजून घ्यायचं आणि आता थंड झाल्यानंतर याचं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं वाटण करून घ्यायचं. इथे मी 1 वाटी घेवड्याच्या शेंगाच्या निब्बर बिया घेतलेल्या आहेत. या खूप अशा चविष्ट लागतात खायला. काही भागामध्ये याला वालाच्या शेंगा असंही म्हटलं जातं. या पद्धतीने करून पहा, खूप चविष्ट होते ही भाजी आपली. तर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये जिरं, मोहरी आणि अद्रक लसूण पेस्ट टाकून छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची. गॅस बारीक करायचा आहे, नाहीतर खाली मसाले लागू शकतात. आणि आता वरून पावडर मसाले टाकून घ्यायचे. तर घरगुती काळं तिखट, लाल तिखट, धन पावडर, हळद आणि इथे मी थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. आणि आता बारीक करून घेतलेली पेस्ट टाकून छान असं कडेने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. आणि आता ह्या बिया टाकून घेऊया. तर या बिया सुरुवातीला थोड्याशा भाजून घ्यायच्या, यामुळे पटकन शिजल्या जातात. आणि आता टाकून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनिटं मिडियम गॅसवर बिया छान अशा शिजून घ्यायच्या. अगदी चमचमीत आपली ही उसळ बनवून तयार होते. या पद्धतीने नक्की करून पहा. चॅनेलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि FB वर आणि इंस्टावर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.